योग्य प्रमाण वा नेमकं योग्य याला अनुभव मानतात. अनुभव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धार वया आले दीन जनाचा उद्धार करायसाठी संतांनी अवतार घेतलेला आहे म्हणून संतांचा उपदेश आहे का म्हणले महाराज दीन जनासाठी संतांनी अवतार घेतलाय म्हणून संतांचा उपदेश ऐकायचा हे पण कळालं. मग दुसरं काही कारण म्हणले संत आपल्याला सतत जागा ठेवतात कशासाठी आपल्या ध्येयाला आपण जागावं सांगू आता उपदेश. कारण संतांचा उपदेश म्हणजे काय पेशंट येतात का सांगायला तुम्हाला सहज चला मी तुम्हाला उपदेश करायला आलो आता आणि तुम्ही मग उपदेश ऐका. कारण त्यांचं सहज बोलणं बी संतांचा उपदेश असतोय. आणि प्रसंगी सायास करून पण शिकवतात. सहज बोलणे चाललं तर 4 वाजूसर करतो कीर्तन. बर आता संतांचं बोलणं हा सहज बोलणं ही उपदेश असतोय. आपल्या बोलण्यानं काय काय पराक्रम होतील काही सांगता येत नाही. हा बर मग याच्या पुढचं प्रकरण म्हणले मग संतांचाच उपदेश ऐकायचा का ऐकायचा. कारण संतांचं हृदय हे मायेचं हृदय आहे आणि लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आईशे कळबळ्याचे याते जाते करे लाभा बिना प्रीती. तुम्हाला उपदेश करून त्याला काही मिळणार नाही तर तुमचा लाभ व्हावा तुमचं हित व्हावं हा त्यांचा मागचा उद्देश असतो. म्हणून संतांचा उपदेश ऐकावा. संत उपदेश करतायत. आज तुकाराम महाराज सांगतायत की या काळामध्ये तुम्हाला आता जर उद्धार करायचा असेल तर देवाला शरण जायचंय. बर मग म्हणले आता हा उपदेश कोणाला करले जीवात नरदेहात आलेल्या जीवाला. नरदेहात आलेल्या जीवाला उपदेशाची गरज काय. कारण तो फुगला. नरदेहात आलेला जीव नरदेह त्याला कळलंच नाही. कारण नरदेह हा काय दुर्मिळ आहे. हा पुन्हा मिळत नाही. हो म्हणले पैसा बी पुन्हा मिळत नाही. मग पैसा दुर्मिळ आहे का. पैसा डबल मिळत. सुभाषित काय सांगताय पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्महिम यत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा. म्हणले पैसा कमावला होता मार्च एंड आला सगळा गेला काहीच राहिलं नाही. पुढच्या वर्षी डबल. म्हणलं ह्यावेळेस टॉप लाईन वाढली आणि बॉटम लाईन डाऊन झाली. आता टॉप लाईन बॉटम लाईन इथल्या बरंच आपल्या दाभाडे साहेब हे सगळ्या मंडळींना सेल वाढला आणि प्रॉफिट कमी झाला. काय हरकत नाही. उद्या काय जण करून 1S करून 2S करून वेस्टेज कमी करून पुन्हा पैसा कमावता येईल. पण त्याच्यामुळं पैसा दुर्लभ नाहीये दुर्मिळ नाहीये. पैसा लोक म्हणतात ना काय पैसा करायला. याचा अर्थ पैसा दुर्मिळ नाहीये दुर्लभ नाहीये. म्हणलं मित्र पुनर्मित्र पुन्हा गेरडी मूत्र पुन्हा मिळतील. आता कसे मिळतात आणि काय करायचे हे सांगायचं कामच नाही. त्यासाठी कीर्तन करायची गरजच नाही.
पगार झाले की बराबर मित्र येतो. पुनर्मित्र म्हणले आता तिसरं जरा कठीण आहे. पुनर्भार या म्हणले महाराज बायको डबल. अहो म्हणले इथं पसारा पाडलाय ना, एका गावात 10-20 नवरदेव आहेत. पुनर्भार नाही म्हणले, हे ठीक आहे, हे थोडस पीक करपलंय पण एवढं दुर्लभ नाही. बायको मिळेल, कदाचित 2 लेकराची माय मिळेल, पण म्हणजे दुर्लभ नाहीये. पैसा डबल मिळू शकतो, मित्र डबल मिळू शकतात, बायको डबल मिळेल. हा पुनर्मही. अहो कदाचित एखादा मशनरी घ्यायला, प्लांट घ्यायला किंवा काहीतरी तोटा झाला, घर विकावं लागल, जागा विकावं लागल, जमीन विकावं लागल, पण ती पुन्हा मिळणार नाही का? मिळेल. महारात नाही मिळाली, साऊथ सिटीला मिळेल, वाऊज महानगरला एक मिळेल, नाही तर आपलं बिडकीन डेव्हलप व्हायलाच मिळणार आहे. दुर्लभ नाही. पण हे शरीर मात्र पुन्हा पुन्हा मिळणार नाही. या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळणार आहेत. शरीर पुन्हा न शरीर, हो पुन्हा पुन्हा हा शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. बर म्हणजे शरीर दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ आहे. बर म्हणले म्हणजे पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून दुर्लभ आहे का? म्हणून बी त्याच्या पुढचं काही कारण सांगा. म्हणले कारण आहे ना. अहो म्हणले हा जो माणसाला नरदेह मिळालाय, आता तुम्ही कीर्तन ऐकून म्हातारे झालेत, पार सगळ्याचे केस पांढरे झाले, काहीचे गळालेत, पटकं काढल्यावर तुम्ही पास आलाच. आता म्हणले मग तेवढे एका कारणामुळेच हा दुर्मिळ आहे का, दुर्लभ आहे का? नाही. म्हणले माणसाला किती परदेशी बाबा किती येऊन येतात? 84 लाख येऊन येत. पण 84 लाख येऊनी मिळून पार केरून फिरून आल्यावर तो देव मिळतो असं आहे का? नामदेव महाराज तर म्हणते एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देहीचा वारा मग लागे. मग लागे वारा मनुष्य देह. हा म्हणजे एका येऊनीत कोटी कोटी वेळेस जन्म घ्यायचा आहे, मरायचा. पुनरपी मरणम पुनरपी. आता एक येऊन म्हणजे पशु कुत्र झालं त्याच्यात 84 वेळेस 84 लाख कोटी कोटी वेळेस एका येऊनीत. वृक्ष झाला, वृक्षाच्या येऊनीत कोटी कोटी जन्म मरायचं, जन्म घ्यायचा. सरपटणारे प्राणी, जलचर, किडे मकोडे अशा प्रत्येक येवणीमध्ये कोटी कोटी जन्म घेऊन मग हा नरदेह लाभलाय. आता हा नरदेह मिळाल्याच्या नंतर, हो नरदेह आता मिळालाय. आता मला असं वाटतं तुम्ही जरा सुकायले एकटा विठ्ठलाचं भजन करा महाराज. पुन्हा पुन्हा लाभत नाही. एका येवणीत कोटी कोटी जन्म घ्यावा होता, 84 लक्ष येवणी फिरून का होणा पण नरदेह लाभतोय. हा तसं नाहीये म्हणले, लाभलच याची काही खात्री नाहीये का? म्हणले घडे उपाय घडवाले, कागटाळी न्याय पावला हा देह, कागटाळी न्याय न घडे ते उपाय घडवाले. पक्षामध्ये हुशार पक्षी पण आहे कावळा.